नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी संतोष बावदाने स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आहे शनिवार आणि सकाळचे 9:15 वाजले. सकाळचे 9:15 वाजलेत आता. आणि आता आपण आहोत निगडी बस स्टॉपच्या इथून आतमध्ये मल्हार हॉटेल, सावली हॉटेल आणि गोकुळ स्वीटच्या समोर जिथं चौकात थांबलोय आपण. तर पाहूया, तिन्ही डिव्हाइस आपण आता ऑन केलेले आहेत, ओला वगैरे रॅपिडो. बघूया आता कोणाला पहिली बुकिंग मिळते. जाऊया बुकिंग. तर मित्रांनो, मगाशी आपण होतो निगडी बस स्टॉपला आणि तिथून आपल्याला उबेरची एक बुकिंग मिळाली 62 रुपीज, आकुर्डी डी वाय पाटील कॉलेज. तर तिथं आपण आता ड्रॉप केले. पाहूया आता इथून पुढे कुठे बुकिंग मिळते. चला तर मित्रांनो, मगाशी आपण होतो डी वाय पाटील कॉलेज आकुर्डी रावेत आणि तिथूनच आपल्याला लगेच बुकिंग मिळाली 2.5 किलोमीटरची, चिंतामणी चौक वालेकरवाडी. आणि तिथून ती ड्रॉप केल्या लगेच 500 मीटरवरून आपल्याला दुसरी बुकिंग मिळाली, डबल ट्री हॉटेल चिंचवड, मोहननगर कॉर्नरच्या समोरच. हे बघा, इथं डबल ट्री हॉटेल आहे, मोठं हॉटेल आहे, 5 स्टार हॉटेल आहे. तर तिथं आपण आता ड्रॉप केलं आहे कस्टमरला. ही बुकिंग होती 4.9 म्हणजे 3.9 म्हणजे 4 किलोमीटरची होती. आणि त्याचे आपल्याला मिळाले 60 रुपये. आणि आपण आकुर्डीच्या तिथून जी चिंतामणी चौकात आणली होती 2.5 किलोमीटरची होती आणि त्याचे आपल्याला 52 रुपये मिळाले होते. तर आता आपण चिंचवड स्टेशनला येत आहोत, मोहननगरच्या कॉर्नरला. तर बघूया आता इथून कुठली बुकिंग मिळते, भेटूया पुढे. तर मित्रांनो नमस्कार. मगाशी आपण होतो डबल ट्री हॉटेल चिंचवड मोहननगर कॉर्नर आणि तिथूनच आपल्याला एक रॅपिडोची 50 रुपयाची बुकिंग मिळाली होती, एम्पायर स्क्वेअर, आपलं एम्पायर स्ट्रीटच्या अपोजिट साईडला मारुती मंदिराजवळ. तर तिथं आपण ती रॅपिडोची बुकिंग ड्रॉप केली आणि तिथून आपण आता पुढे येऊन थांबलो मेट्रो स्टेशनला. आता हे PCMCचं मेट्रो स्टेशन आहे, पिंपरीचं मोरवाडी चौकातलं. हे बघा, वरती तुम्हाला मेट्रो पण थांबले दिसते, मेट्रो. आणि आत्ता आपण इथं मेट्रो स्टेशनला थांबलो आहे. बघूया आता इथून कोणती बुकिंग मिळते आपल्याला. चला तर मित्रांनो, मगाशी आपण होतो मोरवाडी मेट्रो स्टेशन. तर तिथून आपल्याला एक एच कॉलनीचं भाडं भेटलं होतं, तिथून प्रायव्हेट भाडं रिटर्न होतं ते. तिथून जायचं होतं आणि परत 2 मिनटात लगेच त्यांना पार्सल देऊन परत मेट्रो स्टेशनलाच यायचं होतं. तर त्याने आपल्याला 120 रुपये दिले होते जाऊन येऊन मेट्रो स्टेशनपर्यंत. तर मेट्रो स्टेशनवरून आपल्याला लगेच परत 50 रुपयाचं एक प्रायव्हेट भाडं भेटलं चिंचवड स्टेशन. ते आपण आता सोडून आता आपण थांबलो होतो चिंचवड स्टेशनला. बघूया आता कुठलं बुकिंग भेटते, काय प्रायव्हेट भाडं भेटते, बघूया, वेट करूया. तर आपण सकाळी 9:15 वाजता चालू केलं होतं. तर आत्ता वाजलेत 10:30 आणि 10:30पर्यंत आपले आत्तापर्यंत 400 रुपये झालेत. बघूया, आज आपल्याला दुपारी जरा घरी लवकर जायचं आहे. तर बघूया घरी जायपर्यंत किती होत आहेत, भेटूया पुढे. तर मित्रांनो नमस्कार. आपण मगाशी होतो चिंचवड स्टेशनला आणि चिंचवड स्टेशनवरून आपल्याला पहिल्यांदाच ओलाची बुकिंग दिली आज सकाळपासून. सकाळीच आपण रिचार्ज केला होता ओलासाठी 69 रुपयाचा 7 दिवसासाठी. तर चिंचवड स्टेशनवरून आपल्याला ओलाची बुकिंग मिळाली मगाशी, नेवाळे वस्ती चिखली. तर आपण आता चिखलीमध्ये ड्रॉप करून थांबलो इथं. 5.5 किलोमीटरची बुकिंग होती आणि ओलाने आपल्याला दिले 105 रुपये. तर इथंच ड्रॉप केले आपण त्यांना. डी वाय पाटील सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड रिसर्च असं काहीतरी आहे ते. तर तिथं आपण आता ड्रॉप केलं आणि इथंच थांबलो आहे आता. बघूया इथून काय बुकिंग मिळते का, नाहीतर मग परत वरती घरकुल साईडला स्पाईन रोडला जावं लागेल. तिकडून काहीतरी शाहूनगर साईडनं नक्कीच मिळेल. चला. तर मित्रांनो मगाशी आपण होतो नेवाळे वस्ती चिखलीमध्ये आणि चिखलीमध्ये आपण ती ओलाची ट्रिप ड्रॉप केल्यानंतर तिथूनच आपल्याला एक लोकल बुकिंग भेटली होती, जे 800 मीटरवरतीच ड्रॉप होता त्यांचा. आणि ते ड्रॉप केल्याच्यानंतर आपल्याला तिथून एक बुकिंग मिळाली, हे आपलं आंबेडकर चौक पिंपरी. तर आता आपण आंबेडकर चौक पिंपरीमध्ये इथं सोसायटीमध्ये ड्रॉप केलेलं आहे कस्टमरला. आणि आता आपण थांबलो आहे आंबेडकर चौकामध्ये. इथं या साईडला बघा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे इथं आणि हा समोर आपला मेट्रोचा ब्रिज. आणि आता आपण थांबलो इथं आंबेडकर चौकामध्ये. तर बघूया आता इथून आपल्याला कोणती बुकिंग भेटते. आत्ता आपण आणलेली बुकिंग होती 6.5 किलोमीटरची होती. आपल्याला काही परवडली नाही एवढी ती. 6.5 किलोमीटरचे आपल्याला दिले 91.
आणि कस्टमरचं उबेरने बिल काढलं होतं 103 103 रुपये काढलं होतं बिल आणि आपल्याला 91 रुपये दिले होते काहीतरी. तर बघूया आता कोणती बुकिंग भेटते राहासोबत. तर मित्रांनो, मगाशी आपण होतो आंबेडकर चौक पिंपरी. आपण इकडनं नेवाळी वस्तीमधून ओलाची बुकिंग घेऊन गेलो होतो तिकडं. कामगार नगर सोसायटीमध्ये सोडलं होतं ते. तिथून आपण आंबेडकर चौकातून सरळ पुढे येऊन मोरवाडी स्टेशनला थांबलो होतो, मेट्रो स्टेशनला. तर तिथून आपल्याला ओलाची बुकिंग मिळाली होती संभाजीनगर. 4 किलोमीटरचं डिस्टन्स होतं, पण ओलाने बऱ्यापैकी पैसे दिलेत आपल्याला त्या ट्रिपचे. 4 किलोमीटरचे आपल्याला 102 रुपये दिले ओलाने. चांगला रेट दिला आहे ओलाने. आणि आता आपण इथं संभाजीनगर इथं थांबलो आहे. हे बघा, इकडं शाहूनगर आहे मागच्या साईडला, इकडं संभाजीनगर हा रोड जातो सरळ पुढं. तर थांबलो आहे आता तर आपल्याला घरी जायची पण वेळ झाली. आत्ता वाजलेत 12:15. बघूया 10-15 मिनटं वेट करून जर काय मिळालं तर ठीक बुकिंग वगैरे, नाहीतर थेट घरी. चला भेटूया पुढं. तर मित्रांनो, मगाशी आपण होतो संभाजीनगरला. तर संभाजीनगरवरून आपण 10 मिनटं वेट केला तिथं, थोडं थांबलो तिथं. पण तिथून आपल्याला उबेरची एक बुकिंग मिळाली चिंचोड स्टेशन, आपलं ST बस स्टॉप जेसू टॉकीच्या तिथं. तर तिथं आपण तो ड्रॉप केला. काहीतरी 4 किलोमीटरचं डिस्टन्स होतं ते. उबेरची बुकिंग होती आणि उबेरने आपल्याला 4 किलोमीटरचे दिले होते 60 रुपये. आणि तिथूनच मग आपण रेल्वे स्टेशनला गेलो. खाली गाडी आली होती कुठली तरी, आणि तिथून आपल्याला बुकिंग ओलाला मिळाली 5.5 किलोमीटरची. टावर लाईन कॉर्नर इथं मोरवस्तीच्या इथं. हे बघा, आयकॉन हॉस्पिटल आहे इथं. आयकॉन हॉस्पिटलच्या इथं आपण आता ड्रॉप केलं आहे आणि आत्ता आपण चाललो आहे घरी जेवणाकरता. तर आपण जेवण करणार, थोडा आराम करणार आणि परत संध्याकाळी रिटर्न परत. तर आपण सकाळी निघालो होतो काहीतरी 9:15 वाजता. 9:15 वाजता निघालो होतो आपण, तर आत्ता 1:15 वाजला आहे, 1:10 काहीतरी झालेत. तर 1:15 म्हटल्यावर 4 तासाचं आपलं हे झालेलं आहे. 4 तासात आपण आत्तापर्यंत 900 रुपये अर्निंग केलेलं आहे. तर बघूया आता संध्याकाळपर्यंत किती होत आहेत ते. आता आपण चाललो आहे घरी. तर आत्तापर्यंत 900 रुपये आपला बिझनेस झालेला आहे. त्याला भेटूया पुढे. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आहोत निगडी प्राधिकरणमध्ये. निगडी बस स्टॉपच्या जवळच आहोत, उर्सुला स्कूलच्या इथं. तर आत्ता आपण दुपारी निघालो होतो जेवण करून. उशिरा निघायचं होतं, पण आपण 3 वाजता निघालो. घरी पाहुणे होते, त्यांना आपल्याला चरोलीला सोडायचं होतं. तर त्यांना आपण 3 वाजता घेऊन गेलो होतो तिकडं चरोलीला जायला. 4 वाजता आपण त्यांना चरोलीला सोडलं तिकडं. आणि जाता जाता पण आपल्याला एक असंच चालू करून ठेवलं होतं ओला उबेर. पण उबेरला आपल्याला स्पाइन मॉलच्या तिथून एक बुकिंग मिळाली होती, अलंकापुरम सोसायटी म्हणून, तिकडं चरोली साईडला. तर आपल्या गाडीत एक पॅसेंजर म्हणजे आपले घरचेच होते, पाहुणे होते. तर ते कस्टमरला रिक्वेस्ट केली बसाल का, तसं चालेल का. कस्टमरने पण मान्य केलं ते आणि बसले. ते एकच होते ते पण. त्यांना सोडून आपण तसंच गेलो चरोलीला. त्यांना पाहुण्यांना सोडलं तिकडं. आणि तिकडनं 4 वाजता सोडलं आपण त्यांना तिकडं. आणि 4 वाजता तिकडूनच आपल्याला एक ओलाला बुकिंग पडली, वल्लभनगरची, वल्लभनगर ST स्टँड. तर आपण त्यांच्या पिकअप लोकेशनवरती गेलो होतो, पण कस्टमर पिकअप लोकेशनवरती नव्हतं, थोडं रॉंग लोकेशन होतं त्यांचं. ऑलरेडी त्यांचे 1-2 बुकिंग पहिल्याच कॅन्सल झाले होते. कस्टमरला कॉल केला तर कस्टमर बोलले मी तर लोकेशनवरतीच आहे. तर मला लोकेशन वेगळं दाखवत होतं, त्यांना वेगळं दाखवत होतं. तर ते बोलले या पर्सनल, त्यांनी माझा नंबर घेऊन मला व्हॉट्सअपला लोकेशनवरती पाठवलं त्यांचं लाईव्ह लोकेशन. तर ते बोलले या प्लीज इकडं, आम्हाला गाडी पण पकडायची. तर गेलो मी लोकेशनवरती त्यांच्या. तिथून त्यांना पिकअप केलं. त्यांच्या मी जिथं थांबलो होतो तिथून काहीतरी 1.3 असं म्हणजे 1.5 किलोमीटर त्यांचं डिस्टन्स होतं थोडं. गेलो, मला पण इकडं पिंपरी चिंचवडमध्येच यायचं होतं. मग गेलो तिथून, त्यांना केलं पिकअप आणि वल्लभनगरला सोडलं. तर त्यांचं झालं होतं 230 रुपये काहीतरी. तर त्यांनी 20 रुपये एक्स्ट्रा दिले आपल्याला, 250 रुपये त्याने दिले आपल्याला. तिथनं 4 वाजता निघालो होतो आपण. त्यांना 4:40 पर्यंत सोडलं त्यांना तिथं वल्लभनगर ST स्टँडला. तर तिथून सोडलं आणि लगेच तिथून आपल्याला थेरगावची बुकिंग मिळाली 133 रुपयाची. काहीतरी 8 किलोमीटर होतं, 133 रुपये ती झाली. आणि तिथून थेरगावला ते सोडलं. तर तिथून रॅपिडोची लगेच आपल्याला निगडीची बुकिंग मिळाली. 6 किलोमीटर होतं, 108 रुपये झाले रॅपिडोचे 6 किलोमीटरचे.
तर असं आत्ता आपण बघा 4 वाजल्यापासून आत्ता वाजले 5:30. 5:30 पर्यंत आपले झालेत बघा ते स्पाईन सिटीपासून 380 रुपये झाले होते अलंकापुरमचे 80 आणि हे यांचे 250 म्हणजे झाले 330 रुपये. 330नी हे 130 300 460 आणि हे 108 रुपये म्हणजे 100 पकडा म्हणजे 460 ने 100 500 550 रुपये आपले झालेत आता. तर तर मित्रांनो मगाशी आपण होतो निगडी प्राधिकरणमध्ये. तिकडं आपण 5:30ला ड्रॉप केला होता आणि खूप वेळ झाला तिकडं आपण भेळ चौकात येऊन थांबलो अर्धा पाऊण तास. पण काय बुकिंगच भेटत नव्हती. पण काही वेळानंतर आपल्याला तिथून उबेरची बुकिंग भेटली. 6.5 किलोमीटरची बुकिंग होती देऊ रोड. काय परवडली नाही एवढी ती. 100 रुपयेच दिले आपल्याला उबेरने. बिल झाले 112 रुपये. आपल्याला मिळाले 100 रुपये. तर हा देव रोडचा ब्रिज आहे. वरून फ्लायओव्हर जातो. हा इथून खालून सर्व्हिस रोड आहे. आणि हा बघा ही आपली गाडी आहे इकडं. आणि हा बघा इकडं जातो बापदेवनगर रेल्वे लाईन आहे समोर. पुढं बापदेवनगरला जातो. आणि हा इकडं आतमध्ये विकासनगर वगैरे मुकाई चौक किवळे रावेत त्या साईडला जातो. आणि हा ब्रिज आहे आपला देव रोडचा. तर बघूया आता इथं थांबूया. काय बुकिंग मिळते काय बघू. शक्यता कमी वाटते पण मिळू पण शकते. चला तर मित्रांनो आपण होतो आता देव रोडला बापदेवनगरमध्ये. तर तिथून आपल्याला लोकलच बुकिंग मिळाली होती उबेरची. उबेरची बुकिंग मिळाली होती आपल्याला. इथंच 2.5 किलोमीटर इथं मंदिर आहे एक वरती डोंगरावरती. कुठलं आयप्पा का काहीतरी. हां आयप्पाच असं मंदिर आहे. इथं समोरच मंदिर आहे बघा. तर तिथं आपण ड्रॉप केलं आहे आता. एकदम सुंदर असं दृश्य दिसतं इथून वरून. डोंगरावरती आहे थोडं. आपलं इकडं हा समोरनं हायवे आहे. जुना मुंबई पुणे हायवे. तिकडं मोठी लाईट दिसते समोर. तिकडं भक्तिशक्ती चौक आहे पुढं. आणि हे इकडं समोर हा डोंगर दिसतोय अप्पूगर आहे दुर्गा टेकडी. आणि हे इकडं सर्व खाली किवळे रावेत. हे सगळं किवळे रावेत आहे. देव रोड वगैरे मामुर्डी इकडं पुढं मामुर्डी आहे. तर एकदम सुंदर दृश्य दिसतंय असं इथून. हे इकडं आपलं सोमाटणे फाटा वगैरे असं एकदम मस्त असं दृश्य दिसतंय इथून. चला तर अजून थोडं पुढं खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा इथून एकदम सुंदर असं दृश्य दिसतंय. या समोर दिसतोय हा आपला देव रोडचा ब्रिज आहे. आणि हे इकडं आपला मुंबई पुणे हायवे आहे जुना हायवे. इकडं पुढं सोमाटणे फाटा. हा सर्व इकडं आत मामुर्डी एरिया आहे. समोर ते लाइटिंग दिसते ती मामुर्डी एरिया. आणि तिकडं समोर एक डोंगर दिसतोय तो आपला बेगडेवाडीचा आहे. बेगडेवाडी शिव मंदिर आहे तिकडं. त्या डोंगराच्या पलीकडं तिकडं आपलं हे आहे. मित्रांनो मगाशी आपण होतो देव रोडला. आणि देव रोडवरूनच आपण त्या डोंगरावरून खाली आल्यानंतर देव रोडच्या ब्रिजपासूनच आपल्याला बुकिंग मिळाली होती ओलाची. रावेत नॅनो होम्स. हे बघा तर नॅनो होम्स सोसायटी आहे. हे बघा नॅनो होम्स. हां तर नॅनो होम्स सोसायटीमध्ये आपण आता ड्रॉप केलं आहे कस्टमरला. 6 किलोमीटरची 6 किलोमीटरची ओलाची ट्रिप होती. चांगला रेट दिला आहे ओलाने आपल्याला. 118 रुपये दिले 6 किलोमीटरला. आणि आत्ता आपण इथं ड्रॉप करून थांबलो आहे. बघूया आता कोणती बुकिंग मिळते इथून. तर मित्रांनो मगाशी आपण होतो रावेतमध्ये नॅनो होम्सच्या तिथं. आणि तिथं आपण ओलाची ट्रिप ड्रॉप केली होती. आणि तिथूनच नॅनो होम्सच्या शेजारूनच आली डांगे चौकची दत्त मंदिर रोड. इथं कॉर्नरला म्हणजे डांगे चौकातून थोडंच आतमध्ये आहे दत्त रॅपिडोची. तर आपण ती रॅपिडोची बुकिंग आता इथे एंड केली. आपल्याला काहीतरी 65 रुपीज मिळाले. 4 किलोमीटरचा डिस्टन्स होता. हे बघा इथं आता एक नवीन डीमार्ट पण झालं इथं. हे बघा डांगे चौकात दत्त मंदिर रोडला आता नवीनच झाले डीमार्ट. त्या डीमार्टच्या बरोबर अपोजिट साईडला आपण सोडली. तर सोसायटी आहे मोठी तिथंच सोडले. आणि आता इथून आपल्याला परत रॅपिडोची बुकिंग मिळाली निगडीची. तर बघूया आता कस्टमरला पिकअप करून भेटू आता परत निगडीमध्ये. मित्रांनो आपण आता निगडीमध्ये आहोत. आपण मगाशी बोललो तुम्हाला की डांगे चौकातून आपल्याला बुकिंग मिळाली होती निगडीची रॅपिडोला. तर ती बुकिंग आपण आता कंप्लीट केली. इथं 6 किलोमीटरची बुकिंग होती. रॅपिडोन थोडं कमीच दिले ह्या बुकिंगचे आपल्याला पैसे. 92 रुपये दिले आपल्याला इथून. आणि आता आपण थांबलो आहे निगडी प्राधिकरणमध्ये. समोर इथं ॲक्सिस बँक आहे. इकडं समोर हा रोड जातो. समोर लोकमान्य हॉस्पिटल समोर. तिथून राईट मारला की
आता बघा शाहूनगर वाजते कुठेतरी एक डॉमिनोज. तर हा समोर रस्ता जातो निगडी बस स्टॉपला, समोर लोकमान्य हॉस्पिटल तिथून राईट मारलं तर. आणि हा रस्ता इकडे जातो बघा मासाकान चौक, अकुर्डी मासाकान चौक, इकडं पाठीमागं मासाकान चौकात रस्ता जातो. तर थांबले आता इथं पाच. तर थांबलोय आता, बघू काय कुठलं मिळतंय का नाही. तर आता वाजलेत 8 वाजलेत. आता बघू तासभर थांबून बघू, नाही तर मग 9 वाजेपर्यंत जाऊ घरी. चला मित्रांनो, मगाशी आपण होतो निगडी प्राधिकरणमध्ये लोकमान्याच्या तिथं. आणि तिथून थोडंसं पुढं आल्यावरती मासाकान चौकाच्या अगोदरच कार्तिक हॉस्पिटल म्हणून आहे, लहान मुलांचं हॉस्पिटल. तर तिथूनच आपल्याला उबेरला एक बुकिंग मिळाली 4 किलोमीटरची, काकडे पार्क चिंचवड गाव. तर आपण तिला ड्रॉप केले. आता इथं समोर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे. तर इथं आतमध्ये काकडे पार्कमध्ये आपण त्यांना ड्रॉप करून इथं थांबलो आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या समोर. तर बघूया आता इथून कोणती बुकिंग मिळते काय. नाहीतर आता आपल्या गाडीत गॅस पण कमी आहे. तेव्हा आता शेवटची एकच गाडी राहिली आहे गॅसची. तर आपल्याला आता गॅस भरावा लागणार आहे. आता आपल्याला हळूहळू गॅस पंपाच्या दिशेनेच निघावं लागणार आहे, नाहीतर मग घरीच जायचा बेत आहे. आता टाईम होत आहे आपला घरी जाण्याचा. तर बघूया आता कोणती बुकिंग भेटते का आपल्याला, नाहीतर हळूहळू आता घरीच निघूया. चला. आणि मित्रांनो, आपण चिंचवड गावातून आता एक उबेरची बुकिंग आणली इथं वालेकरवाडीला, न्यू वूड हॉटेलच्या इथं. 2.5 किलोमीटरचं डिस्टन्स होतं. आणि 57 का 58 रुपये दिले उबेरने आपल्याला. 2.4 होतं डिस्टन्स. आणि तिथून जागेवरच होती, आपल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे त्याच्या तिथूनच पिकअप होतं. 2.5 किलोमीटरला आपल्याला 58 रुपये दिलेत उबेरने. बघूया आता इथून काही बुकिंग भेटते का. नाही तर आता आपल्याला गॅस भरायलाच जावं लागेल, कारण आता आपण सकाळपासून गॅस गाडीत काही भरलेलं नाही. तर आता आपण आहोत तिकडं वालेकरवाडी साईडला. बघू आता जवळच जो आपल्याला गॅस पंप पडेल तिकडं आपल्याला निघावं लागेल. डांगे चौक नाही तर मग शक्यतो इथून डांगे चौकच जवळ पडेल, तिथंच आपल्याला जावं लागेल गॅस भरायला. उद्या सकाळी टेन्शन नाही राहणार. चला तर बघू आता काय बुकिंग वगैरे त्या साईडची भेटली तर बघू, नाही तर मग तसंच जावं लागेल. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत टॉवर लाईन कॉर्नरला. सकाळी पण आपण तुम्हाला जेव्हा मी दुपारी घरी जाताना सांगितलं होतं तेव्हा पण आपण इथंच होतो. इथंच आपण दुपारची एंड करून घरी गेलो होतो. आत्ता पण आपण इथंच आलो आयकॉन हॉस्पिटलच्या इथं. हे बघा इकडं आयकॉन हॉस्पिटल आहे. त्रिवेणीनगर चौकाच्या थोडंसं पुढं टॉवर लाईन, सिद्धिविनायक वडापावल्याच्या आतमध्ये टॉवर लाईनला आयकॉन हॉस्पिटल म्हणून आहे. तर तिथं आपण आता शेवटची बुकिंग ड्रॉप केली. आता आपण घरी जातो आहे. तर त्याच्या अगोदर आपण होतो, तुम्हाला मगाशी भेटलो होतो वालेकरवाडीला. तर वालेकरवाडीमधून आपल्याला एक थांबली तर 15-20 मिनटं काही बुकिंगच भेटली नव्हती. तर तिथून आपण आलो पुढं बिजलीनगर चौकात. आणि तिथून आपल्याला मिळाली चिंचवड स्टेशनची बुकिंग, चिंचवडगाव रामकृष्ण मोरे सभागृह. आणि तिथून मग आपण सरळ आलो चिंचवड स्टेशनला. चौकामध्ये CNG भरला, गाडीत CNG नव्हता. आता बघा आपण CNG फुल केलं आहे गाडीमध्ये. तर आता CNG फुल केले. आता उद्या दिवसभर तोच चालवायचा CNG. तर आता चिंचवड स्टेशनवरूनच आपल्याला एक बुकिंग मिळाली रॅपिडोची 80 रुपयाची. तीच आपण आता इथं ड्रॉप केली आयकॉन हॉस्पिटलच्या इथं. आणि आत्ता आपला दिवसाभराचं आता वाजलेत बघा किती, 10 वाजलेत. आपण 4 वाजता संध्याकाळी चालू केलं होतं धंद्याला. तर 4 वाजल्यापासून आता 10 म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे 6 तास झालेत. आता 6 तासात आपण बऱ्यापैकी अर्निंग केलेलं आहे. 1000-1100च्या आसपास आपण अर्निंग केलेली आहे संध्याकाळी. सकाळी झाले होते 800-900 रुपये. असो 2-1 हजाराच्या आसपास आजचं अर्निंग झालेलं आहे. ओलाला झालेत काहीतरी 800 रुपये, उबेरला झालेत 800 आणि रॅपिडोला झालेत 400 रुपये. आणि असं काहीतरी प्रायव्हेट 200-200च्या आसपास काहीतरी प्रायव्हेट म्हणजे 2000 ते 2000च्या आसपास काहीतरी आजचं अर्निंग झालेलं आहे. असो चला आता घरी जाय.